रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आहे किंक्रांत आणि किंक्रांतीच्या दिवशी म्हणजेच करीच्या दिवशी तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की शिळं अन्न खाल्लं जात नाही. त्याचबरोबर या दिवशी कुठलीही नवीन वस्तू देखील खरेदी केली जात नाही. तसंच कुणाच्या घरचं देखील या दिवशी खाल्लं जात नाही असं म्हणतात. आता हे ज्यांना पटतं त्यांनी करावं, ज्यांना पटत नाही त्यांनी करू नये. मात्र बघा, या दिवशी आपल्याला आपल्या घराची दृष्ट काढायची असते. या दिवशी मुलांची, घराची, पतीची, आपल्या कुटुंबातील व्यक्तींची दृष्ट नजर काढण्यासाठी हा दिवस खूप खास मानला जातो. तर बघा, आपल्या घराला कुणाची वाईट नजर लागली असेल असे बरेच लोक आपल्या जीवनामध्ये असतात की जे आपल्यासमोर तोंडावर गोळगोळ बोलत असतात, मात्र त्यांना आपली प्रगती त्यांच्या मनामध्ये खुंपत असते. त्यांना ते मनामधून ते आपल्यावरती जळत असतात. जरी तोंडावर चांगलं बोलतात, मात्र त्यांच्या मनात आपलं वाईट व्हावं असं असतं. त्याचबरोबर कुणी काही केलं असेल किंवा बाहेरचं, आता आधीच सांगते, ज्यांना या गोष्टींवरती विश्वास आहे त्यांनीच हे करावं, ज्यांचा विश्वास नाही त्यांनी करू नये. तर बघा, तुम्ही हा उपाय आहे तो दिवसभर देखील करू शकता, मात्र रात्रीचे 12 वाजेपर्यंत देखील तुम्ही हा उपाय करू शकता. आपल्याला आपल्या घराची दृष्ट काढायची आहे. घराची दृष्ट निघाली म्हणजे आपल्या कुटुंबातील व्यक्तींवर असलेली वाईट नजर, आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता ही दूर होईल. त्याचबरोबर बघा, तुम्ही या दिवशी तुमच्या मुलांची किंवा तुमच्या पतींची देखील दृष्ट काढू शकता. तर आता आपण सगळ्यात आधी घरावरून काय उतरवून टाकायचं ते बघणार आहोत. बघा, तुम्हाला चपाती किंवा भाकरीचा तुकडा, शिळ्याच भाकरीचा तुकडा घ्या. ताजी असला पाहिजे असं काही नाही, शिळा असला तरी देखील चालेल. कुठलाही भाकरीचा तुकडा तुम्ही घ्यायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत आणि तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन तुम्हाला उभं राहायचं आहे. वरपासून खालीपर्यंत घड्याळाच्या काट्याप्रमाणे 7 वेळा तुम्हाला तो तुकडा उतरवून घ्यायचा आहे. आता उतरवताना काय म्हणायचं, तर मनामध्ये भावना आपल्याला माहितीच आहे की आपण हे कशासाठी करत आहोत. माझ्या घरातली वाईट नजर असेल, वाईट बाधा असेल, ती सगळी निघून जाऊ देत असं म्हणून आपल्याला ते 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. सरळ घराच्या बाहेर जायचं आहे आणि दूर कुठेतरी एखाद्या झाडाखाली ती नेऊन टाकून द्यायचं आहे. बघा, कुणाच्या पायदळी येणार नाही असंच टाका. त्यानंतर जाताना लक्षात ठेवा, कुणाशी बोलायचं नाही. घरी येताना देखील कुणाशी बोलायचं नाही. येताना मागे वळून बघायचं नाही. घरी आल्यानंतर आधीच बघा, जाण्याच्या आधीच बाहेर एक तांब्याभर मगभर पाणी भरून ठेवायचं. त्याने पाय धुवायचे आणि मग नंतरच आपण घरात यायचं. त्याचबरोबर बघा, जर तुम्हाला जर हे भाकर तुकडा किंवा त्यावरती तीळ टाकून हे शक्य नसेल तर तुम्ही खडे मीठ घ्या. खडे मीठ आणि थोडेसे काळे तीळ घ्या. आता काळे तीळ जरी नसेल, फक्त खडे मीठ घेतलं तरी देखील चालेल. याच पद्धतीने 7 वेळा आपल्या घरावरून उतरून घ्यायचं आणि थोडंसं दूर नेऊन टाकून द्यायचं. त्याचबरोबर बघा, तुम्ही काळे तीळ घेऊन किंवा मग खडे मीठ घेऊन आपल्या मुलांवरून, जसं तुम्ही घरांवरून काढली तशीच आता जे घरावरून मीठ ओवाळलं तेच मुलांसाठी घ्यायचं नाही किंवा तेच पतीसाठी किंवा कुठल्या व्यक्तीसाठी घ्यायचं नाही, दुसरं मीठ घ्यायचं. तर बघा, तशाच पद्धतीने 7 वेळा तुम्ही तुमच्या मुलांची, घरातील व्यक्तींची दृष्ट देखील अशाच पद्धतीने काढू शकता. किंक्रांतीची कर म्हणतात. या दिवशी असं म्हटलं जातं की शिळं अन्न खाल्लं जात नाही. त्याचबरोबर कुणी काही दिलं तर ते खाऊ नये असं देखील सांगितलं जातं. म्हणजे जसं की आता ज्यांचा ह्या गोष्टींवर विश्वास आहे, कोणी तुम्हाला काही करू शकतं असं तुम्हाला वाटत असेल, त्या गोष्टी जर तुमच्या आजूबाजूला घडत असतील तर तुम्ही कुणाकडचं खाणं या दिवशी नक्कीच टाळलं गेलं पाहिजे. या दिवशी मुलांचं बोरन्हाण घातलं जातं. मुलांची मधली किरकिर निघून जाते. मुलांवरनं गोळ्या बिस्किट टाकले जातात, मुलांचं बोरन्हाण घातलं जातं. म्हणजे मुलांवरची जी काही किरकिर आहे, मुलं जे काही कटकट करतात किंवा मग मुलं चिडचिड करतात, ते सगळं निघून जातं असं देखील म्हटलं जातं. म्हणून या दिवशी शवासनं बायका लहान मुलांना ओवाळून त्यांच्या अंगांवरनं मुरमुरे, त्याचबरोबर जेही आपलं असतं हरभरा, ऊस, त्याचबरोबर बोरं वगैरे हे त्यांच्या अंगावरून टाकलं जातं, जेणेकरून त्यांच्या अंगावरून ते उतरवल्या टाईपच असतं की मुलं किरकिर करणार नाहीत. तर ज्यांच्याकडे ही पद्धत आहे त्यांनी आवर्जून करावं. 5 वर्षापर्यंत मुलांना बोरन्हाण घातलं जातं, त्यांना दागिने हलव्याचे घातले जातात. तर बघा, अशी ही कर असते. आणि त्याचबरोबर या दिवशी हळदी कुंकू देखील केलं जात नाही. आता उद्यापासून हळदी कुंकूला सुरुवात होईल. काही भागांमध्ये अमावस्येच्या आधीच हळदी कुंकू संपवण्याची प्रथा आहे, तर काहीमध्ये संक्रांतीपासून पार रथसप्तमीपर्यंत देखील हळदी कुंकू चालतं.
तर अशा पद्धतीने आपल्याला हा आज आपल्या घराची जी दृष्ट जी आहे ती रात्री तुम्ही अगदी 12 वाजेपर्यंत जेव्हा मिळेल तेव्हा काढू शकता. मात्र तुम्ही दिवस डुबल्यानंतर संध्याकाळनंतर हे केलं तर अतिशय उत्तम. आता तर अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्या घराची दृष्ट काढा. व्हिडिओची माहिती आवडली, व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. रामकृष्ण हरी, जय श्रीराम, जय गजानन, श्री स्वामी समर्थ.